हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली व्लॉग. तर चला, आम्ही गेलो होतो वर्धेला आणि वर्धेला आम्हाला काही काम होतं, त्याच्यामुळे आम्ही वर्धेला गेलेलो होतो. आणि त्यानंतर मम्मी बाहेर वगैरे गेली होती, तर जेवणाचं कसं म्हणून आम्ही इथे आलेलो होतो रसोईमध्ये जेवण करायला. कुठे आलीस नव्ह तू? स्नो, हॅलो. कुठे आली तू? अच्छा, हे अच्छा हे इथे आलोय आम्ही, है ना? हाय हाय कर हाय कर. हॅलो गाईज म्हण. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हे मगन संग्रहालय जवळ आहे रसोई म्हणून, आणि इथलं जेवण खूप जास्त छान असते आणि घरच्यासारखं असते. त्यानंतर हे आहे खूपच सुंदर. तर बघा, आम्ही इथे छान थाली वगैरे घेतलेली होती आणि त्यानंतर आम्ही आंबाडीचं ज्यूसही घेतलं जेवण झाल्यानंतर. खूप जास्त टेस्टी होतं हे ज्यूस. किती टेस्टी आहे. एक होता पप्पा आकाल देवातला त्यात केली माताली केली देखी केले देखीने लाडू त्याला लाडू झाले माताली झाले दत्ते. एक होता पप्पा, एक होती इडली. एक होती ते खूप चिल्ली धावत गेली, छांबाला बुलाली. छांबाला होते गलम ले झाली नलम. चमचा आला. चमचाला खुटीत चमचा बच्चीत चमचाला चमचाने पाहिले इकडे तिकडे. चमचाने किती पाहिले. हा, इल्लीचे केले तुके तुके. इल्ली होती माझे खूपच मस्त. खूपच मस्त. आम्ही दुकानने केली व्हेरी गुड. एक होता भोपळा. एक होती आजी. एक होती आजी. ते खूप चिंदी छोटू दागी भाजी. छोटू दागी भाजी. कशी होती भाजी. अरे त्याचा होता भोपा. बेलीवरती झोपा. अभी आजीला आजीला वाटा वाटा हलूच्या दे कापला. हा, भोपळ्याची केली भाजी. भोपाची केली भाजी. भाजी झाली. खूपच मस्त. आम्ही दोघांनी केली फक्त. तो ती पण जेवण 11 11 12. 12 नंतर 13. हिला मम्मीने पोळपाट घेऊन दिलं छोटं. त्याच्यानंतर हिला तेही नव्हतं पाहिजे. मी करते ते पोळपाट हिला पाहिजे होतं. तर मी बघा, तू मला सांग, मी हे याच्यावर पोळ्या लाटत आहे. मी इथे या चॉपरवर आणि पोळ्या करत आहे. बघा, मला ते देत अशी नाही ही आहे पोळपाट. गधी बदमाश आहे आणि तू हिला पण असं पोळी नाही ओट्यावर करत आहे. बसूनच सगळं काही करायचं असते ओट्यावर पण आणि बसली मी आहे अशी तू तर. हँडल करते हिला. गधीबाई. खूप गुणी बाळ आहे माझं. खूप छान असं सानुकलं बाळ आहे माझं स्नू. आणि बघा, स्नूने मला केक बनवून मागितला होता, त्याच्यासाठी स्नूसाठी मी इथे माझा आवाज नाही बारीक. कपकेक बनवलेला होता. आणि स्नोचे बोरनांचे फोटोज बघा, अशी छान अशी स्नो रेडी झालेली होती.
आज काही माणूस दिसते तेवढा लंबा. आम्ही एकत्र आलो तर आमच्या गोष्टी आणि मुलांचं हे असं मस्ती करणं हे कधीच थांबू शकत नाही. बघू शकता हे किती इथे मस्ती करत होते. आणि त्यानंतर आम्ही काढले इथे 1-2 फोटोज. आंब्यात आंबा, हापूस आंबा, गौरवरामध्ये वाघ, मी त्यांची जगदंबा. ते बाहेर जाते, वाजले दुपारचे 1. गौरवरावांचं नाव घेते, याची माझी लेक. सुंदरनीच खाल्लं, टाकून येत होती, जात होती, खिडकी वाकून पाहत होती. खिडकी लागली कानाला, एवढा मान कोणाला, गौरवरावांच्या नावाला. गौरवरावांचं नाव घेते आम्ही शिवभक्त. रोशनी एक ग्लास. माझी आई ताटात ठेवला खाऊ, संजू माझा भाऊ, कपाटात ठेवली चेन, ताई माझ्या बहीण, हातात होती अंगठी, अंगठीला चंद्राची खून, गौरवरावांचं नाव घेते रामदास रावांची सून. स्नोचे पप्पा काही कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. मग आम्ही काय करायचं तर मम्मी पण आलेली होती. आम्ही दोघी जणी घरी राहू म्हणून, एकट्या राहू म्हणून. तर आम्हीही गेलो मग नॅशनल बर्ड पार्क इथे फिरायला. आम्ही तर नेहमी इथे खूपदा आलेलो होतो, पण मम्मी काही आलेली नव्हती. तर म्हटलं चल आपण हेही बघून येऊ. तर आम्ही तिथे इथे बघा किती छान असं एन्जॉय करत होतो. मग आम्ही घरी आल्यानंतर रात्रीला स्नोच्या पप्पांना केला व्हिडिओ कॉल. तर ते बघा स्टेशनवर होते, यायसाठी निघालेले होते. त्याच्यासाठी आम्ही बघा इथे त्यांना व्हिडिओ कॉल केलेला होता बोलायसाठी. इथे खूप गर्दी असल्यामुळे स्नोच्या पप्पांना काही ऐकायला येत नव्हतं आणि त्यांनी काही कॉर्ड वगैरे लावलेले नव्हते कानामध्ये. आणि हे बघा इथून जात आहे लोकल, गर्दी, असं सगळं इथे सुरू होतं. काय आहे ते?
मग स्नोच्या पप्पांनी स्नोसाठी स्ट्रॉबेरी आणि ग्रेप्स कोणी आणलेले आणलं? होते. तर स्नोच्या पप्पा आल्या आल्या बघा ही कशी कुठून आणलं? टेस्ट करून बघत आहे स्ट्रॉबेरी. आपला डोसा आहे का, साऊथचा डोसा? बहुतेक याच्यामध्ये कशाची फिलिंग आहे? गुळ आहे, हा गुळ काय माहित काय आहे त्याच्यामध्ये. गुळ आहे. आणि हे असं ना स्टिकी स्टिकी सारखं असं काहीतरी. टेस्ट करून पहा कसं वाटते. तर मी खाल्लं कसं वाटते? छान वाटते. ओ माय गॉड, पेपर खाल्ला पेपर आहे. कसं वाटते का? रिजेक्ट. याच्यामध्ये नट्स होते, काजू बदाम सगळं काही होतं आणि तुपाचं होतं हे सगळं काही. आणि मला तर हे बिलकुल काही आवडलेलं गोड नव्हतं. आहे. आणि ही साऊथची काही स्पेशल डिश आहे असं शेंगदाण्याचं म्हणते. कूट आहे याच्यात. हो, थोडंसं एक एक बाईट असं शेंगदाणा वाटत आहे. आणि बाकी ते तर कशाचं रॅपर टाईप वाटत आहे. काही खाल्ल्यावर समजतही नाही आहे. बहुतेक तुपाचं आहे सगळं. वास येत आहे तुपाची. नेक्स्ट डे होती 24 जानेवारी आणि त्या दिवशी बघा इथे ह्या दिवशी 24 तारखेला बस सुरू होणार होती. म्हणजे इथून आजपासून बस सुरू होणार होती. आणि बघा इथे मला बड्डेचा रोज. आणि मग आम्ही गेलो होतो तिळव्यासाठी. सोनूचा तिळवा होता तर आम्ही गेलेलो होतो हिंगण्याला. आणि बघा इथे एवढे प्लेन जात होते की खूप जास्त. आणि असं छोटंसं आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन वगैरे इथे केलेलं होतं तिच्या तिळव्यासाठी. तिळवा हा लग्नाच्या पहिल्या वर्षी मकर संक्रांतीला केला जातो. इथे हळदी कुंकू भरल्या जाते, ओटी भरल्या जाते. त्यानंतर जसं लूट केल्या जाते तशीच इथे लूट वगैरेही केल्या जाते. आणि मग वाण वगैरे दिला जातो. आणि त्यानंतर नवीन नवरी किंवा नवीन मुलगी, लग्न झालेली मुलगी ती प्रत्येक वर्षी असं वाण करते मग. तर बघा असं इथे सगळं काही अरेंजमेंट झालेली होती जेवणाची वगैरे सगळं. आणि असं छान आम्ही इथे दिवसभरापासून डेकोरेशन, रांगोळ्या वगैरे सगळं काही आम्ही इथे करून रेडी केलेलं होतं. आणि या सगळ्या रांगोळ्या बघा मीच काढलेल्या आहे. तर नक्की सांगा कशा वाटल्या तुम्हाला रांगोळ्या आणि डेकोरेशन. ह्या रांगोळ्या वगैरे आणि इथलं सेटअप वगैरे मीच केलेलं होतं. आणि इथे स्नो बघा छान अशी अस्मित दादासोबत खेळत होती. आणि मग इथे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.